Okay. Good morning, student. Hello, dear student. Today I am going to talk about transpiration, which is from our first unit, plant water relations, for BSc third, same fifth botany student. Friends, in today's lecture, we will discuss about a very important phenomenon that is generally known as unavoidable evil in the plant, but it is necessary for the ecosystem as well as for the plant metabolism. That phenomenon we generally called as transpiration. तर ट्रान्सपिरेशन बद्दल आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? सिंपली बघा, it is defined as a loss of water vapors or loss of water in the form of gases from the aerial part of the plant, which is or this mechanism is called as transpiration. Then in this concept, the water which is absorbed inside the plant body, it is lost through the aerial part in the form of water vapors or gases, किंवा आपण ज्याला म्हणूया की पाण्याची वाफ या प्लांट पार्ट किंवा एरियल पार्ट जो आहे या एरियल पार्टमधून लॉस होण्याची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला ट्रान्सपिरेशन असं म्हणायचं. आता बघा, दोन गोष्टी याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. कोणत्याही प्लांटमध्ये रूटच्या थ्रू किंवा आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे की कशा प्रकारे वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब केलं जातं. दोन मेथड आहेत ॲक्च्युली त्याला. पुलिंग मेथड आहे किंवा पुश मेथड आहे. रूट प्रेशर असेल किंवा मग ट्रान्सपिरेशन, जी आपण लास्ट लेक्चरला आपण डिस्कस केलं होतं की ट्रान्सपिरेशन पुल मेथड विच इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर, की प्लांटमध्ये इतक्या हाईटवरती उंचावरती पाणी जे काही वाहून नेलं जातं, ॲब्झॉर्ब केलं जातं, तर त्याच्या पाठीमागं कोणती प्रक्रिया महत्त्वाची असेल तर ट्रान्सपिरेशन. सो दिस ट्रान्सपिरेशन विच इज अ फिजियोलॉजिकल प्रोसेस in which again said the water which is lost in the form of water vapors through the aerial part. मग आता या एरियल पार्टपैकी कोणते कोणते पार्ट आले तर पहिला महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे लीव्ज. प्लांटचे जे काही लीफ आहेत, लीव्ज आहेत, म्हणजे प्रत्येक जो काही पानाचा जो काही भाग आहे या पानांमधून वॉटर व्हेपर्स लॉस होते. मग कशाच्या थ्रू होईल तर आपल्याला माहिती आहे की पानं जी असतात किंवा लीव्ज जे आहेत प्लांटचे, या लीव्जवरती मायक्रोपोर्स आहेत की ज्या मायक्रोपोर्सच्या थ्रू की जेव्हा ज्याला आपण स्टोमॅटा असं म्हणतो, त्या स्टोमॅटाच्या थ्रू कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन जो आहे याचं एक्सचेंज आपल्याला झालेलं पाहायला मिळतं ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. मग आता याचं एक्सचेंज होत असताना ज्या वेळेला कार्बन डायऑक्साईडचं आणि ऑक्सिजनचं एक्सचेंज होणार आहे, म्हणजे ऑक्सिजन ज्या वेळेला बाहेर टाकला जाईल किंवा कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतलं जाईल, त्याच सेम वेळेला प्लांट सेलमधलं टेम्परेचर आणि आउटर एन्व्हायरमेंटमधलं टेम्परेचरमध्ये जे काही फ्लक्च्युएशन आहे त्या फ्लक्च्युएशनमुळे प्लांट सेलमधलं जे काही वॉटर आहे ते वॉटर त्या ठिकाणी इव्हॅपोरेट होतं. थोडक्यात काय, इव्हॅपोरेट होईल आणि त्याचं इव्हॅपोरेशन होऊन त्याची जी काही वाफ आहे किंवा जी काही गॅसेस स्वरूपामध्ये वॉटर आहे ते त्या ठिकाणी एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये लॉस झालेलं आपल्याला या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळतं. सो सिम्पली अगेन, ट्रान्सपिरेशन इज द इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम द प्लांट पार्ट अँड इट इज जनरली ऑकर्ड चीफली ॲट द लीव्ज. जास्तीत जास्त प्रमाणात कोणत्या भागातून होईल? लीफ. मागाशी मी सांगितलं की एरियल पार्ट, जो काही जमिनीच्या वरचा पार्ट आहे या पार्टमधून वॉटर लॉस होणार आहे. अँड चीफली ॲट द लीव्ज व्हाईल देअर स्टोमॅटा आर ओपन फॉर द पॅसेज ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड ऑक्सिजन ड्युरिंग द फोटोसिंथेसिस. बघा, दुसरी कॉन्सेप्ट बघा. आता आपण घ्या, आपलं स्वतःचं उदाहरण घ्या. ह्युमन बिईंगची जी काही बॉडी आहे, आपण पाणी पित असतो बघा सारखं रेग्युलरली. प्लांटमध्ये मात्र काय असं पाणी पिलं जात नाही, पण प्लांटमध्ये कंटिन्युअसली रूटच्या थ्रू वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब केलं जातं, बरोबर. मग आपण पाणी पितो तर होतं काय, आपण ज्या वेळेला काही क्रिया करत असू किंवा काही
काम करत असणार, तुम्ही काही एक्सरसाइज करत असाल, चालत असाल किंवा उन्हामध्ये जर काही तुम्ही उभा राहिला तर सावलीमध्ये उभा राहिला तर काय फरक दिसतो तुम्हाला? तुमच्या शरीरावरती जे काही लहान लहानसे पोर्स आहेत त्या पोर्सच्या थ्रू घाम आपल्याला बाहेर सिक्रेट झालेला पाहायला मिळतो. म्हणजे जे काही शरीरातलं पाणी जे आहे ते पाणी वाफेच्या स्वरूपात किंवा अगदी सूक्ष्म स्वरूपामध्ये बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्याच्या हे मेकॅनिझम कशासाठी? आता घाम काय येतो आपल्याला? ज्या वेळेला आपलं शरीर थकतं आहे, बघा आपण धावतो, जर जोरजोरात धावलो आणि नंतर मग एका ठिकाणी थांबलो तर आपल्याला भरपूर सारा घाम येतो. किंवा फॅन बंद असेल, सगळं काही ॲटमॉस्फिअर एकदम गरम असेल तरीसुद्धा आपल्या शरीराला घाम येतो. का? तर त्यावेळेला प्रक्रिया अशी असते की ते जे काही वॉटर ड्रॉपलेट्स आहेत हे आपल्या शरीरावरती ॲक्युमुलेट होतात आणि मग त्याला ते काय करतील, हवेतली आर्द्रता किंवा हवा जी आहे त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्याच्यामुळे थंडावा निर्माण होतो. बघा साधं सोपं आहे. तुम्हाला घाम आला आणि तुम्ही समजा आता हवेवरती थोडंसं उभे राहा, घाम आल्यानंतर एकदम गार असं तुम्हाला वाटून जाईल, बरोबर? म्हणजे बॉडीचं टेम्परेचर कमी करण्यासाठी, टेम्परेचर जे काय वाढणार आहे तुमच्या बॉडीचं एक्झर्शन करून ते कमी करण्यासाठी ही प्रक्रिया झालेली आपल्याला पाहायला मिळते. सेम प्रकार प्लांटमध्ये सुद्धा आहे. ओके, तर यामुळे या ट्रान्सपिरेशन मेकॅनिझमच्या थ्रू जे काही वॉटर व्हेपर्स लॉस होणार आहेत प्लांटमधून, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा लॉस झालेला आपल्याला दिसतो. आता पाण्याचा लॉस होणार आहे, ठीक आहे, पण हा लॉस होणारा जो काही लॉस आहे हा आपण थांबवू शकत नाही. थांबवायचा प्रयत्न केला तर प्लांटला आवश्यक असणारा जे काही कार्बन डायऑक्साईड आहे किंवा ऑक्सिजन जो काही बाहेर पडणार आहे हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाही. स्टोमॅटो जर का आपण समजा बंद केले किंवा प्लांटने जरी बंद करायचे ठरवले तर मग मात्र कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजनचं जे काही एक्सचेंज होणार आहे हे पूर्णपणे त्या ठिकाणी बंद राहील. सो इट इज अनअवॉइडेबल इव्हिल, न थांबवणारा शत्रू आहे. का? तर मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे ते या प्लांटमधून लॉस झालेलं आपल्याला या प्रक्रियेतून पाहायला मिळतं. पण मग दुसऱ्या अँगलने जर विचार केला तर त्याचा उपयोग देखील आहे. आपण नंतरच्या टॉपिकमध्ये याचं डिस्कशन करणार आहे की व्हॉट इज द बेनिफिट और व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ दिस ट्रान्सपिरेशन प्रोसेस. पण सुरुवातीला ट्रान्सपिरेशन प्रोसेस ॲक्च्युली कशी घडते, कोणते कोणते घटक त्यासाठी कारणीभूत आहे, कोणत्या टाईपचं ट्रान्सपिरेशन आपल्याला प्लांट बॉडीमध्ये झालेलं पाहायला मिळतं, हे आपण आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो इट इज अ विटल फिजिओलॉजिकल प्रोसेस. ट्रान्सपिरेशन जी आहे ती काय? विटल म्हणजे काय की जे काही लिव्हिंग लीव्ज असतील किंवा लिव्हिंग प्लांट असेल त्याच प्लांटमध्ये घडणारी ही गोष्ट आहे. आलं लक्षात? डेड ऑर्गॅनिझममध्ये किंवा डेड प्लांटमध्ये हे ट्रान्सपिरेशन सारखी फेनॉमेनॉन किंवा प्रोसेस आपल्याला घडलेली दिसणार नाही. कारण का? ट्रान्सपिरेशन केव्हा होईल? ज्यावेळेला लिव्हिंग लीव्ज असतील त्या लिव्हिंग लीव्जमध्ये कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनचं एक्सचेंज होईल, त्यावेळेला वॉटर व्हेपर ज्या काही लॉस होतात त्या फेनॉमेनॉनला आपण म्हणतोय ट्रान्सपिरेशन. सो इट इज इन द प्लांट विथ कन्सिडरेबल लॉस ऑफ वॉटर अँड ड्युरिंग द समर डेज और ज्यावेळेला उन्हाळा ज्यावेळेला असेल जास्त तर त्यावेळेला सपोज एकर ऑफ ट्रीज लाईक बीच दे मे लॉस 3000 गॅलॉन्स ऑफ वॉटर पर डे. एका एकरातनं साधारणतः अशा प्रकारचे प्लांट जवळजवळ 3000 गॅलॉन्स म्हणजे साधारणतः काही लिटर पाणी हे वातावरणामध्ये लॉस झालेलं आपल्याला या प्रक्रियेच्या थ्रू पाहायला मिळेल. म्हणजे बघा, तुम्ही म्हणता भरपूर सारा पाऊस पडतो, जमिनीमध्ये मुरतो, पण नंतर पुन्हा ते जमिनीतलं पाणी जातं कुठं? येस, तर पाणी जे आहे ते झाडांकडनं किंवा प्लांटकडनं ॲब्झॉर्ब केलं जातं आणि त्यातलं बरंचसं काही पाणी बऱ्याचशा काही क्वांटिटीमध्ये ट्रान्सपिरेशन प्रोसेसमधनं पुन्हा एन्व्हायरमेंटमध्ये किंवा हवेमध्ये लॉस झालेला आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर? पण याचा परिणाम असा आहे की याचा फायदा असा आहे की या उत्सर्जनामुळे, मराठीमध्ये त्याला उत्सर्जन असं म्हणतात, किंवा ट्रान्सपिरेशनमुळे सभोवतालचं वातावरण, प्लांटच्या सभोवतालचं वातावरण जे आहे किंवा हवा जी आहे ती थंड राहते. सो इट हेल्प्स टू मेंटेन कूल एन्व्हायरमेंट, की जे आपल्यालासुद्धा आपल्यासारख्या इतर हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझमसाठी सुद्धा आवश्यक आहे. नाही तर पृथ्वीचा सरफेस जो आहे, अर्थ सरफेस, हा सनलाईटनं म्हणा किंवा बाकीच्या इतर गॅसेसमुळे भरपूर सारा तापतो उन्हाळ्यामध्ये. पण मग ज्या ठिकाणी प्लांट्स असतील त्या ठिकाणी आपल्याला थंडगार सावली किंवा प्लांटच्या आजूबाजूला थंडावा झालेला आपल्याला निर्माण झालेला पाहायला मिळतो. हा त्याच्यावरचाच एक प्रकार. किंवा एक साधा आणखीन एक एक्झाम्पल घ्या. तुम्ही उन्हाळ्यामध्ये कूलर लावता, मग कूलरचा जो काही फॅन आहे तो नुसताच फॅन लावला तर थंड हवा मिळते का तुम्हाला? नाही.
त्याच्या साईडने ज्यावेळेला तुम्ही पाणी सोडता, पाण्याचे वॉटर ड्रॉपलेट्स त्या ठिकाणी बारीक बारीक तयार होतात आणि मग त्या पाण्याचे कण त्या हवेमध्ये मिक्स होऊन ज्यावेळेला समोर येतात त्यावेळेला आपल्याला थंडगार हवा त्या ठिकाणी तयार झालेली पाहायला मिळते, आहे की नाही. साधं सोपं एक्झाम्पल. तर ह्याच प्रकारे ट्रान्सपिरेशनसुद्धा महत्त्वाची प्रोसेस आहे. आता याचा यामध्ये या ठिकाणामध्ये बघा आपल्या लक्षात येईल की रूटकडनं वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब केलं जातं, झायलेम सिस्टीमकडनं कंडक्ट केलं जाते आणि त्या लीपच्या थ्रू हा जो काही वॉटर, हे जे काही वॉटर आहे हे गॅसेसच्या थ्रू, म्हणजे वॉटर आपण सुरुवातीला बघितलं की वॉटर जे आहे ते 3 स्टेजमध्ये पाहायला मिळते, गॅसेस, सॉलिड अँड लिक्विड. तर गॅसेसच्याच थ्रू या स्टोमॅटाच्या थ्रू पुन्हा ते वॉटर लॉस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता लॉस झाल्यामुळं त्यामध्ये एक सक्शन पंप तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो, पुलिंग प्रेशर तयार झालेला पाहायला मिळतो आणि त्या पुलिंग प्रेशरमुळे पुन्हा आणखी नव्यानं जमिनीमधलं वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब झालेलं प्लांटमध्ये पाहायला मिळेल. तर असा हा जो काही पंप आहे, ॲब्झॉर्प्शन पंप, आपण असेंट ऑफ सॅपमध्ये पाहिला, तो हा या ठिकाणी ट्रान्सपिरेशनमुळे मेंटेन राहतो. तुम्हाला मागे मी एक्झाम्पल दिलं होतं की जशी एखादा आपण दिवा लावतो किंवा बत्ती असते, चिमणी, ज्याप्रमाणे वरती वात जळत जाईल, म्हणजे वातीला जे काही रॉकेल म्हणा तेल जळत जाईल, त्याप्रमाणे खालचं रॉकेल किंवा तेल जे आहे ते काय केलं जातं, त्या वातीमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. तेच मेकॅनिझम आपल्याला या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळेल. म्हणजे वात जळते किंवा या ठिकाणी आपण म्हणू की वॉटरचा लॉस होईल वरती, त्याप्रमाणे खालून वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब केलेलं आपल्याला दिसेल. तर मग आता ट्रान्सपिरेशन बघितलं तर ट्रान्सपिरेशनचे महत्त्वाचे 3 टाईप्स आपल्याला सांगता येतील किंवा या 3 वेगवेगळ्या पार्टमधून ट्रान्सपिरेशन झालेलं आपल्याला दिसेल. So, on the basis of passage through which plants give out water in the form of vapors as a transpiration, there are 3 types. प्लांटच्या या 3 वेगवेगळ्या पार्टमधून वॉटरच्या व्हेपर्स जे आहेत त्या लॉस झालेल्या आपल्याला दिसतात. त्यापैकी पहिला टाईप आहे बघा, स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन. स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन म्हणजे काय की ज्या प्रत्येक प्लांटच्या लीव्जवरती किंवा वरच्या साईडने किंवा खालच्या साईडनं, अप्पर साईड ऑर लोअर साईड, यू कॅन ऑब्झर्व अ स्मॉल पोर्स दॅट इज कॉल्ड ॲज स्टोमॅटा. पुढं आपण आणखीन डिटेल्स स्टोमॅटाच्या बद्दल पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. पण ह्या स्टोमॅटा ज्या असतात, या स्टोमॅटा कशासाठी आहेत तर कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन जे आहे याचं एक्सचेंज करण्यासाठी हे स्टोमॅटा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये त्या लीव्हच्या एपिडर्मल सेलमध्ये पाहायला मिळतील. त्याची संख्या जर बघितली तर पर मिलीमीटर आपल्याला हजारोनं हे स्टोमॅटा पाहायला मिळतील एका पर मिलीमीटर स्क्वेअरमध्ये. सो देर आर अबाउट 90 to 92% ऑफ ट्रान्सपिरेशन. हे डायरेक्ट ओपन पोर्स आहेत, हे दिवसभर ओपन राहतात कार्बन डायऑक्साईड घेण्यासाठी किंवा मग संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला ओपन राहतात आणि त्याच वेळेला टेम्परेचरच्या फ्लक्च्युएशनमुळे किंवा डिफ्युजनच्या फ्लक्च्युएशनमुळे हे जे काही वॉटर आहे ते वेफर्सच्या स्वरूपात एन्व्हायरमेंटमध्ये लॉस झालेलं आपल्याला दिसतं. सो अबाउट 90 to 92% ऑफ ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस थ्रू द स्टोमॅटा present on lower side of the leaves of more number of plants. Say for example in monocot, the grasses, they are distributed on all sides of plant, leaves. दोन्ही साईडनं हे स्टोमॅटा डिस्ट्रीब्यूट झालेले असतात किंवा मग डायकॉट प्लांट असेल तर लोअर साईडनं पर्टिक्युलरली हे जास्त प्रमाणामध्ये स्टोमॅटा असतात. आता का तर बघा, आता अप्पर साईडनं क्युटिकलचा लेअर एक आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं मग लोअर साईडला स्टोमॅटाचं प्रमाण जास्त आपल्याला दिसेल. सो दे आर प्रेझेंट ऑन दी अप्पर सरफेस ऑल्सो इन मोनोकॉट प्लांट. आणि मग या स्टोमॅटाच्या थ्रू जवळजवळ 90 to 92% वॉटर व्हेपर्स लॉस झालेलं किंवा जेवढं काही ट्रान्सपिरेशन होणार आहे त्यापैकी 90 ते 92% ट्रान्सपिरेशन हे या एकट्या स्टोमॅटल पार्टच्या थ्रू झालेलं आपल्याला दिसतं. तर हा पहिला टाईप झाला स्टोमॅटल ट्रान्सपिरेशनचा. ट्रान्सपिरेशन होण्याचा दुसरा एक मार्ग तो म्हणजे क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन आपण ज्याला म्हणणार. आता क्युटिकल कुठे असतं आहे तर लीफच्या मागे सांगितलं मी, अप्पर सरफेसवरती किंवा एखाद्या स्टेमवरती, बार्कवरती किंवा इतर बाकीच्या पार्टवरती, जसं फ्रूट असेल या प्रत्येकाला बाहेरून एक वॅक्सी लेअर आपल्याला पाहायला मिळतो, त्याला क्युटिकल असं म्हणणार. पण आता हा क्युटिकलसुद्धा बऱ्याच ठिकाणी थिन असतो आणि या थिन क्युटिकललासुद्धा काही ठिकाणी पोर्स असतात आणि त्याच्या थ्रूसुद्धा 6 ते 8% ट्रान्सपिरेशन झालेलं आपल्याला दिसते. सो 6 to 8% ऑफ ट्रान्सपिरेशन टेक्स प्लेस बाय क्युटिकल, ऑल्दो इट इज
इम्परव्हियस टू वॉटर. त्यानंतर तिसरा टाईप बघा लेंटिसेल्युलार ट्रान्सपिरेशन. पुन्हा आणखी डिटेल्समध्ये पाहणारच आहोत पुन्हा आता नेक्स्ट स्लाईडमध्ये. तर लेंटिसेल्स, आता या ठिकाणी बघा थर्ड डायग्राम आहे. कोणत्याही प्लांटच्या स्टेमवरती किंवा बार्कवरती आपल्याला अशा या काही ओपनिंग्स किंवा पोर्स बघायला मिळतात, सफेद रंगाच्या, पांढऱ्या रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या. त्याला लेंटिसेल्स असं म्हणतात. आता या लेंटिसेल जे असतात त्या ठिकाणी लूज सेलचं ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्या थ्रूसुद्धा आतल्या भागातनं जे काही प्लांट बॉडीमध्ये असणारं वॉटर जे आहे ते त्या ठिकाणी लॉस झालेलं आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये पाहायला मिळतं, अगदी कमी प्रमाणात. म्हणजेच काय तर 1 ते 2% किंवा 1 to 2% ऑफ वॉटर विच इज लॉस इन द फॉर्म ऑफ वेपर्स थ्रू दॅट लेंटिसेल्स अँड दे आर प्रेझेंट particularly on stem, bark or even some of the fruit or woody stem. So these lenticellular and this type of transpiration is called as the lenticellular transpiration. So loss of water can be possible from any part of the plant exposed to the air and light, and transpiration from leaves is also called as the foliar transpiration. बघा आता एक दोन कॉन्सेप्ट लक्षात घ्या. लेंटिसेलच्या थ्रू ट्रान्सपिरेशन होत असेल त्याला लेंटिसेल्युलर ट्रान्सपिरेशन म्हणायचं. क्युटिकलच्या थ्रू जर काही ट्रान्सपिरेशन होत असेल त्याला क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन म्हणायचं. आणि जर काही स्टोमॅटाच्या थ्रू जर काही ट्रान्सपिरेशन होत असेल किंवा लीव्हच्या थ्रू ट्रान्सपिरेशन होत असेल, स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन आणि या प्रकाराला फोलियर ट्रान्सपिरेशन असंसुद्धा म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळेल. फोलियर मीन्स लीव्ज. सो लीव्हच्या थ्रू ट्रान्सपिरेशन झालेलं आपल्याला दिसेल. आता जे आपण आता 3 घटक डिस्क्राईब केले किंवा बोललो, 3 जे काही टाईप आहेत ट्रान्सक्रिप्शनचे. पहिला ट्रान्सपिरेशनचा टाईप म्हणजे स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन, ज्या ठिकाणी स्टोमॅटा आर प्रेझेंट, नंबर ऑफ स्टोमॅटा आर प्रेझेंट ऑन दी इपिडर्मल सेल्स अँड दे आर द मायन्यूट पोर्स कन्फाइंड टू इपिडर्मिस ऑफ द ग्रीन लीव्ज ॲज वेल ॲज शूट. बघा आता हे स्टोमॅटा जे आहेत ते फक्त लीव्जवरती आहेत का? नाही, तर लीव्जवरती असूनसुद्धा इतर ठिकाणी जो काही शूटचा जो काही पार्ट आहे म्हणजे अगदी शेंडा आपण ज्याला म्हणतो किंवा काही कोवळे जे काही स्टेम असेल किंवा मोनोकॉट प्लांटचं पूर्ण एंटायर स्टेम असेल यावरती आपल्याला हे स्टोमॅटा पाहायला मिळतात. आणि त्या स्टोमॅटाच्या थ्रू स्टोमॅटाचं स्ट्रक्चर पहा असं आहे. इपिडर्मल सेलमध्ये ज्याप्रमाणे अशी किडनी शेप गार्ड सेल आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्या सेंटरला अशी पोर आहे आणि ही ओपनिंग आहे प्लांटमधून आणि या पोरच्या थ्रू हे वॉटर वेपर जे आहेत ते लॉस झाले आपल्याला दिसतील. बरोबर. किंवा दुसरं एक उदाहरण घ्या ट्रान्सपिरेशनचं. तुम्ही बघा आता कपडे धुता, तुम्ही कपडे धुतल्यानंतर पिळून मस्तपैकी ते तुम्ही दोरीवरती वाळत घालता दिवसभर. आता वाळण्यासाठी किंवा तुम्ही सावलीत वाळवले काय, उन्हात वाळवले काय, उन्हात वाळवले तर लवकर वाळतील, सावलीत वाळवले तर हळूहळू वाळतील. पण मग त्यातलं पाणी जातं कुठं? तर त्या कपड्यांमध्ये असणारं जे काही ओले कपड्याचं जे काही पाणी आहे ते हळूहळू एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर आणि त्या कपड्याचं टेम्परेचर याच्यामध्ये तफावत निर्माण होते आणि मग पर्यायानं आपल्याला एक प्रकारचा डिफ्युजनचा फ्लक्च्युएशन निर्माण झालेलं पाहायला मिळतं. आणि हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे होणारी जी काही ट्रान्सफर आहे कॉमन आहे. त्यामुळं मग वॉटर जे आहे ते वेफरच्या स्वरूपामध्ये, गॅसच्या स्वरूपामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये लॉस होतं आणि कपडे तुमचे सुकलेले पाहायला मिळतात. दुसरा टाईप आहे क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन. क्युटिकल पहा आता प्रत्येक प्लांटच्या लीफवरती तुम्हाला मग सांगितलं की मी अप्पर साईडला थिक क्युटिकल आपल्याला पाहायला मिळतं की जो काही एक वॅक्सी लेअर आहे अगदी ट्रान्सपरंट असतो तो आणि काही वेळेला त्याच्यावरती पोर्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि थिन लेअर आहे. तर हो दिस थिन लेअर ऑफ वॅक्स दॅट इज कॉल्ड एज क्युटिकल अँड थ्रू दॅट क्युटिकल वॉटर विल बी or water vapors may be lost. So this type of transpiration is called as cuticular transpiration. मग या क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशनच्या थ्रू कधी कधी आपल्याला पानावरती असे काही दवबिंदू साठलेले आपल्याला पाहायला मिळतील. हे कधी होणार आहे? ज्या वेळेला समजा एक्सटर्नल एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर कमी असेल आणि या क्युटिकलमधून जे काही वॉटर व्हेपर्स बाहेर पडतील ते त्याच ठिकाणी पुन्हा लिक्विडिफाय झालेले आपल्याला दिसतील आणि त्यानुसार हे वॉटर ड्रॉपलेट्स त्याच्यावरतीच तयार झालेले आपल्याला दिसतात. आता मग सांगितल्याप्रमाणे बघा लेंटिसेल्स याप्रमाणे स्टेमवरती या व्हाईट अशा आडव्या उभ्या लेंटिसेल्स पाहायला मिळतात. सो दीज लेंटिसेल्स आर फॉर एक्सक्रीशन. काही जर काही अनवॉन्टेड मटेरियल असेल तर ते प्लांटमधून बाहेर टाकण्यासाठी या वापरल्या जातात. जसं की डिंक बघा, कोणत्याही प्लांटला एखाद्या
जो काही डिंक बाहेर पडतो तो डिंक म्हणजेच काय, तर तो एक फूड मटेरियलचा सॅप असतो. म्हणजे प्लांटमध्ये जे काही फूड मटेरियल तयार केलं होतं ना, कार्बोहायड्रेट, ते एक्सेस झालेलं किंवा डिब्रिज त्याच्यामधून बाहेर पडतो. सो लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स टेकिंग प्लेस थ्रू दीज लेंटिसेल्स, they are known as the lenticellular transpiration. These lenticels, they may be present on woody stem as well as fruits. So about 1 to 5 or 1 to 2% of water loss through that lenticels, and therefore it is the third type of transpiration. आता यानंतर थोडक्यात जर आपण मेकॅनिझम जर बघितलं आपण ट्रान्सपिरेशनचं, तर या 3 वेगवेगळ्या पार्टपासून ट्रान्सपिरेशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यातल्या त्यात 90 ते 92% ट्रान्सपिरेशन हे त्या प्लांटच्या लीफवरती असणाऱ्या स्टोमॅटाच्या थ्रू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हे काय आहे, आता ही स्टोमॅटाच्या थ्रू जितकं पाणी लॉस होईल तितक्या प्रमाणामध्ये पाणी पुन्हा जमिनीतून ॲब्झॉर्ब केलं जाईल प्लांटमध्ये आणि ते त्या लीफपर्यंत जाऊन पोहोचेल की ज्याचा वापर नंतर फोटोसिंथेसिस रेस्पिरेशनसाठी केला जाईल. मेकॅनिझममध्ये काय होतं की एक्सटर्नल एन्व्हायरमेंट ज्याप्रमाणे टेम्परेचर वाढेल त्याप्रमाणे त्या ठिकाणी फ्लक्च्युएशन निर्माण होईल. ओके, आणि त्या फ्लक्च्युएशनमुळे ज्यावेळेला स्टोमॅटा ओपन होत असेल त्यावेळेला आतमध्ये जे काही प्लांट सेलमध्ये जे काही वॉटर आहे त्याची वाफ निर्माण होते आणि ती लगेच बाहेर त्या ठिकाणी एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमध्ये पडते. सो दीज मेकॅनिझम यू कॅन ऑब्झर्व इन दीज ट्रान्सपिरेशन प्रोसेस. मग एक ह्या ट्रान्सपिरेशन प्रोसेसमध्ये जर तुम्ही बघितलं, एक स्लाईड राहिली की ऑस्मॉटिक डिफ्युजन आपल्याला तयार झालेलं पाहायला मिळेल. ऑस्मॉटिक डिफ्युजन ऑफ वॉटर इन द लीफ फ्रॉम झायलेम टू द सेल्युलर स्पेस above the stomata through mesophyll cells. Second thing is, or second step for transpiration is, then stomata will get open or close. बरोबर, पहिल्यांदा एक ऑस्मॉटिक डिफ्युजन त्यामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसेल, स्टोमॅटा ओपन होतील, क्लोज होतील. आणि थर्डली सिम्पल डिफ्युजन ऑफ वॉटर वेपर्स फ्रॉम इंटरसेल्युलर स्पेस टू आउटर ॲटमॉस्फेरिक एन्व्हायरमेंट थ्रू द ओपन स्टोमॅटा. म्हणजे बघा, सुरुवातीला एक प्रकारचं ऑस्मॉटिक डिफ्युजन निर्माण झालं, ते वॉटर जे आहे ते रूटच्या थ्रू, स्टेमच्या थ्रू अगदी त्या लीफच्या सेलपर्यंत येऊन पोहोचलं. नंतर मग स्टोमॅटा ओपन झाले. स्टोमॅटा ओपन झाल्यानंतर त्या वॉटरचं सिम्पल डिफ्युजन होणार आहे. प्लांटच्या लीफमध्ये वॉटरचं कंटेंट जास्त आहे एन्व्हायरमेंटल किंवा ॲटमॉस्फेरिक वॉटर कंटेंटपेक्षा. त्यामुळं लीफमध्ये जे काही वॉटर आहे त्याची वाफ तयार होईल, वेपर्स तयार होतील आणि त्या स्टोमॅटाच्या थ्रू बाहेर पडतील. अशा प्रकारचं साधं मेकॅनिझम आपल्याला या ट्रान्सपिरेशनचं पाहायला मिळेल. ओके, सो दिस ट्रान्सपिरेशन अगेन आय एम सेइंग which is the unavoidable evil, but it is beneficiary or it is necessary for the various mechanical or physiological process in the plant. आता हे का आवश्यक आहे? पहिली गोष्ट आहे की या ट्रान्सपिरेशनमुळेच वॉटर ॲब्झॉर्ब केले जाते प्लांटमध्ये, मग ते किती पण हाईटवरती असू द्या. ट्रान्सपिरेशन पूल थेअरी या ठिकाणी काम करते. आणि दुसरी गोष्ट आहे की त्या ट्रान्सपिरेशनमुळे जे काही वॉटर लॉस होणार आहे त्यामुळेच सराउंडिंग एन्व्हायरमेंट कूल राहील, त्याचं टेम्परेचर मेंटेन राहते. पुन्हा याच वेपर्समुळे एन्व्हायरमेंटमध्ये आर्द्रता म्हणा किंवा ह्युमिडिटी मेंटेन राहते. इतर ऑर्गॅनिझमला ती आवश्यक आहे. यामुळेच वातावरण थंड राहील. रेन वॉटर जे आहे किंवा रेन सायकल जे आहे ते रेग्युलेट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पर्जन्यमान किंवा पाऊस पडण्याचं जे काही प्रमाण आहे, आता आपण साधं सोपं उदाहरण एक मेकॅनिझम लावलं आहे बघा. ज्या ठिकाणी वृक्ष किंवा झाडं जास्त त्या ठिकाणी पाणी जास्त, पाऊस जास्त. का? तर ज्या ठिकाणी झाडं जास्त आहे त्या ठिकाणी याप्रमाणे इव्हॅपोरेशन होईल, ट्रान्सपिरेशन होईल, वातावरण थंड राहील आणि थंड असेल त्यावेळेला त्या ढगाचं काय, ढगामध्ये असणाऱ्या वॉटर वेपर्सचं पुन्हा लिक्विड स्वरूपामध्ये वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतील आणि पाऊस पडेल. देअरफॉर ट्रान्सपिरेशन इज इम्पॉर्टंट फेनॉमिनॉन इन दी प्लांट मेटाबॉलिझम. ओके, सो इट इज इनफ फॉर टुडेज लेक्चर. In next lecture we will continue with the detailed mechanism of transpiration, की ज्यामध्ये स्टोमॅटाचं ओपनिंग आणि क्लोजिंग होतं. मग स्टोमॅटाचं ओपनिंग क्लोजिंग कसं होतं आहे, कोणते कोणते घटक आहेत याबद्दल आपल्याला डिटेल्स नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. आणि प्लस या ट्रान्सपिरेशनचे इम्पॉर्टन्ससुद्धा डिटेल्स आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे, ओके.